नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, धनंजय मुंडे यांचा गेम ज्या खुद्द अजितदादा पवार हे करताय की काय असं दिसून येतंय. गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत धनंजय मुंडे यांच्यावरती एक झाले की एक अडचण येताना आपल्याला दिसत आहे आणि त्यातच आता त्यांचं व्हॅल्युएशन आणि त्याचसोबत पंकजा मुंडे यांचं व्हॅल्युएशन कमी करण्यासाठी जे अजितदादा पवार यांनी मोठा प्लॅन आखलाय. त्यांनी ह्या दोन मुंडेंचा गेम बसविण्यासाठी त्यांनी तिसरा मुंडे राजकारणात आणण्याचं ठरविलंय आणि त्यासोबत तो जो तिसरा मुंडे जो राजकारणात येतोय, मेन राजकारणामध्ये जो येतोय त्याला सपोर्ट जे आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील करताना दिसत आहे. तर असं बीडमध्ये काय घडते की जेणेकरून त्या ठिकाणी असणारे मुंडेंचं वर्चस्व कमी करण्यासाठी तिसरा मुंडे राजकारणात आणला जातोय. आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, पंकजा मुंडे यांचे सहकारी असणारे व जवळपास 35 वर्षापासून त्यांच्या सोबत असणारे राजाभाऊ मुंडे हे जे आहेत थेट आता अजितदादा पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांनी जे थेट आहे अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी गटामध्ये म्हणजे जो अजितदादा पवार यांचा गट आहे त्यामध्ये प्रवेश केलाय. म्हणजे त्याचा अर्थ असा होतोय की जवळपास 35 वर्षापासून जे सावली सारखे पंकजा मुंडे यांच्या सोबत उभे होते ते राजाभाऊ मुंडे आता थेट राजकारणात आलेत आणि ते जे आहेत थेट अजितदादा पवार यांच्या गटामध्ये आलेत. जवळपास गेल्या अनेक दिवसापासून जे धनंजय मुंडे यांना साईडलाईन करण्याचं काम जे अजितदादा पवार यांच्याकडनं चालू होतं. अजितदादा पवार यांनी काल परवा पार पडलेल्या एका सभेमध्ये बोलत असताना थेट सांगितलं, कोण आकाका फाका कोणी असो, तो जर संविधानाच्या विरोधात जाऊन काम करत असेल, गुन्हेगारी करत असेल तर त्याला सजा देण्याचं काम आम्ही असं करू. आणि ते हे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी थेट आता त्यांच्या पक्षामध्ये जे आहे थेट राजाभाऊ मुंडे व त्यासोबत त्यांचे पुत्र आता यांनी प्रवेश केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की अजितदादा पवार हे खुद्द जे आहे धनंजय मुंडे यांचा गेम करत आहेत किंवा त्यांना संपविण्याचा डाव ते रचताना दिसत आहे. सर्वात अगोदर त्यांना राजीनामा द्यायला लावला, त्यांचं मंत्रिपद गेलं, त्यानंतर त्यांच्याच मतदारसंघामध्ये जाऊन किंवा बीडमध्ये जाऊन त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी थेट कोण आकाका पाका असं वक्तव्य केलं. म्हणजे नाव न घेता त्यांनी जे आहे त्या ठिकाणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना जे आहे त्या ठिकाणी टार्गेट केलं आणि त्यानंतर त्यांनी मोठा गेम त्या ठिकाणी बसविला. राजाभाऊ मुंडे व त्यासोबत त्यांचे पुत्र यांना आपल्या पक्षामध्ये आणलं. म्हणजे हळूहळू ते जे आहेत मुंडे परिवाराला म्हणजे धनंजय मुंडे व त्यासोबत पंकजा मुंडे यांना साईडलाईन करण्याचं काम करताना दिसत आहे. तरी याबाबत तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.